रससागरमीनाय ज्ञानेश्वराय नमो नमः। अद्वैतामृतपूर्णकामाय ज्ञानेश्वराय नमो नमः। सहजसमाधिविलासाय ज्ञानेश्वराय नमो नमः। विश्वसंविदोन्मेषश्रेष्ठाय ईशम आनंदी वल्लभम संत सम्राट ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणामध्ये सर्व वारकरी बांधवांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। सर्व ई वारकऱ्यांना, थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या सर्व माऊली भक्तांना संस्थांच्या वतीनं रामकृष्ण हरी। आपणा सर्वांना कल्पना आहे की संपूर्ण महाराष्ट्र सर्व वारकरी ज्या पालखी सोहळ्याची अंतःकरणापासून वाट पाहत असतात, तो पालखी सोहळा या ठिकाणी आजपासून सुरू होत आहे। संत सम्राट ज्ञानोबरायांच्या पालखीचं प्रस्थान थोड्याच वेळामध्ये इथे सुरू होईल। आज गुरुवार आणि पालखी प्रस्थान असल्यामुळे दरवर्षी ज्या वेळेला पालखीचं प्रस्थान होतं त्यापेक्षा थोडासा विलंब प्रस्थानाला झालेला आहे। त्याचं कारण गुरुवारची नित्य पालखी प्रदक्षिणा इथे देऊळवाड्यामध्ये मंदिरामध्ये होत असते आणि ती झाल्यानंतर मग मुख्य पालखीचं प्रस्थान या ठिकाणी होईल। आपणा सर्वांना या पालखी सोहळ्याच्या प्रक्षेपणामध्ये घरी बसून या पालखी सोहळ्याचा आनंद आपण घेणार आहात। यावर्षीच्या पालखी सोहळ्याचं आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे पर्जन्य राजाचं भरपूर असं वर्षाव या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र भारतभर झालेला आहे
त्यामुळे वारकऱ्यांना जलाभिषेक वरुण राजानं या ठिकाणी घालून आपण जर इंद्रायणी नदीचं दर्शन घेतलं तर दुथडी भरून इंद्रायणी नदी वाहत आहे आणि संत ज्ञानोबरायांच्या चरणस्पर्शाचं प्रक्षालन करून जलाभिषेक करून इंद्रायणी पुढे पांडुरंगाच्या दर्शनाला जात आहे. वारीची परंपरा आपणा सर्वांना ज्ञात आहे. पहिली वारी तपोनिधी नारायण महाराज म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे कनिष्ठ चिरंजीव यांनी 1685 मध्ये हा पालखी सोहळा सुरू केला. सुरुवातीला संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत सम्राट ज्ञानोबराय यांची एकत्रित पालखी पांडुरंगाच्या दर्शनाला जात होती. नंतर नियोजनाच्या दृष्टिकोनातून आपण पाहत आहे पहिल्यांदाच इंद्रायणी इतकी पालखी प्रस्थानाच्या वेळेला दुथडी भरून इंद्रायणी वाहते आहे. एक प्रकारे इंद्रायणीला सुद्धा उधाण आलेलं आहे आणि या थेट प्रक्षेपण सोहळ्याच्या निवेदनामध्ये दरवर्षीप्रमाणे माझ्या समवेत परमादरणीय ज्यांना माऊलींचं सानिध्य वारंवार लाभतं संत साहित्याचे अभ्यासक माऊलींचे परमभक्त हरिभक्तीपरायण उमेश महाराज बागडे हे माझ्या समवेत निवेदनासाठी या ठिकाणी आता सज्ज झालेले आहेत. आपण माऊलींचं जे रूप इथे पाहतो आहोत. आता प्रदक्षिणा सुरू आहे पण ही नित्य गुरुवारची जी पालखी प्रदक्षिणा आहे ती सुरू आहे आणि त्यामध्ये सकाळपासून पर्जन्य राजाने जे काही वर्षाव सुरू केला त्याच्यापेक्षा अधिक वर्षाव दुपारी झाला आणि आता मात्र पावसाने थोडीशी सवड दिलेली आहे. वरुण राजाचं सुद्धा माऊलींच्या वरती निस्सीम प्रेम आहे, भक्ती आहे आणि वारकऱ्यांना अगदी जलाभिषेक करून सर्व वारकऱ्यांना आता पुन्हा एकदा ताजतवानं करून प्रस्थानाच्या या सोहळ्यामध्ये सर्व वारकरी सज्ज झालेले आहेत. काळ मृदुंगाचा घोष हा आपल्या कानावर पडता क्षणी एक प्रकारची समाधी आपल्याला लागू शकते. असा हा टाळ मृदुंगाचा जयघोष आणि हा जयघोष सुरू असतानाच आपणाला हे थेट प्रक्षेपण आपण घरी बसून अनुभवत आहोत. वारकरी म्हटलं की ज्ञानोबा तुकोबा यांच्यावरती निष्ठा असणारे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेलं वारकऱ्यांचं जे काही मांदियाळी आहे ती आता आजच्या दिवशी प्रस्थान करणार आहे. काल जगद्गुरु तुकोबरायांच्या पालखीचं प्रस्थान झालं आणि तिथीप्रमाणे ज्येष्ठ वद्य अष्टमी म्हणजे आजच्या दिवशी संत सम्राट ज्ञानोबरायांच्या पालखी प्रस्थानाचं थेट प्रक्षेपण आपण पाहतो आहोत. मी मगाशी उल्लेख केला की पहिल्यांदाच पालखी नेण्याचा मान पालखी नेण्याचं जे श्रेय जातं ते संत तुकाराम महाराजांच्या कनिष्ठ चिरंजीव तपोनिधी नारायण महाराजांना आणि यावरती अधिक अधिकारवाणीनं बोलण्यासाठी हरिभक्तपरायण उमेश महाराज माझ्या समवेत आहेत. पुन्हा एकदा मी प्राध्यापक दिगंबर ढोकले आणि हरिभक्तीपरायण उमेश महाराज बागडे आम्ही एकत्रितपणे आपल्याला हा सोहळा अगदी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण सगळे ई वारकरी आहात आणि ही एक नवीन संकल्पना संस्थान कमिटीच्या वतीनं गेल्या काही वर्षांपासून 5 वर्षांपासून म्हणजे कोरोना कालावधीपासून ही संकल्पना अंमलात आली आणि त्याचा अनेक लोकांना फायदा झाला. हा जो फायदा आहे तो शब्दात वर्णन करता येणार नाही. पालखीच्या बद्दलचं अधिकृतपणे त्याची माहिती आपण हरिभक्तीपरायण उमेश महाराज यांच्याकडून जाणून घेऊया. हरिभक्तीपरायण उमेश महाराज रामकृष्ण हरी. काल आपण जगद्गुरु तुकोबरायांच्या पालखीचंही निवेदन केलं आणि आज आपण
ज्यांना सर्वच वारकरी अगदी शिरोधार्य मानतो असे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान आता थोड्याच वेळामध्ये सुरू होत आहे. यावरती याच्यानंतरचा आवाज आपण ऐकूया हरिभक्तीपरायण उमेश महाराज यांचा. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या प्रसार माध्यमांवरती हा सर्व प्रसाराचा सोहळा बघणाऱ्या सर्व माऊली भक्तांना सप्रेम रामकृष्ण हरी. आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे. महाराष्ट्र संस्कृतीला ज्यांनी एक संहिता दिली असे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचं आज प्रस्थान होऊन ते पंढरपूरकडे वाटचाल करणार आहेत. आज अष्टमीचा दिवस आहे आणि आज योगायोगाने गुरुवार हा पवित्र दिवस आलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या एकूण चरित्र आपण जर का बघितलं तर त्यात ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मदिवस सुद्धा गुरुवार आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या दिवशी समाधी घेतली तो दिवसही गुरुवार आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांना जो गुरुमंत्र मिळाला तोही याच दिवशी मिळाला. आपली ही आपण जर का बघितलं तर त्यात ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मदिवस सुद्धा गुरुवार आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या दिवशी समाधी घेतली तो दिवसही गुरुवार आहे. आज ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रस्थानाकडे लागून आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं जे कर्तृत्व आणि व्यक्तित्व जे आहे तर ते महाराष्ट्राला समृद्ध करणार आहे आणि म्हणूनच की ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी असणारी जी लोककळवळ्याची भूमिका आहे त्यातून ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवरती भाष्य केलं आणि ते भाष्य करत असताना भाष्य आपल्या मराठी भाषेमध्ये केलं, मराठी बोलीमध्ये केलं. मराठी मनाला, मराठी समाजाला अध्यात्म विद्येचं तालन ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या शतकामध्ये खुलं केलं. ज्ञानेश्वरीची संरचना करून सर्व भाविकांना ज्ञानेश्वर महाराजांनी आईच्या कळवळ्याने गीतेचा संदेश दिला. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजांना सर्व महाराष्ट्र माऊली म्हणून संबोधतो. माऊली या शब्दाची उत्पत्ती ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याच साहित्यात आत्म्याला माऊली म्हणून संबोधलंय या ठिकाणी केलेली आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्या समाजाला एकत्रित घेऊन मिळविली मांदी वैष्णवांची असं ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल बोललं जातं. आणि या सगळ्या वैष्णवांनी सगळा समाज एकत्रित करून भक्तीचं आदान प्रदान सर्वसामान्य जनतेपर्यंत केलं. ज्ञानेश्वरी आपण बघितली तर ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी अप्रतिम असा लोकसंवाद केलेला आहे. म्हणूनच या सगळ्या समाजाने समकालीन संतांनी ज्ञानेश्वर महाराजांना आपली आई म्हणून संबोधलं. अशी आज माऊली आपल्या लेकरांना घेऊन जे पंढरीचं पीठ आहे, पंढरीचा जो परब्रह्म विठ्ठल आहे आणि ती आद्य माऊली, त्या माऊलींच्या भेटीला घेऊन सोबत जाणार आहेत उद्या. आणि आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवण्यासाठीची जी सगळी लगबग आहे ती पूर्ण करून ज्ञानेश्वर महाराजांची सगळी लेकरं माऊलींच्या समवेत आता टाळ, मृदंग, वीणा आणि पताका आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेलं कर्तृत्व हे समाजाला उन्नत करणार आहे. आणि आज ज्ञानेश्वर महाराजांच्याचमुळे हा सगळा समाज, ही सगळी महाराष्ट्र भक्ती परंपरा इथे आपल्याला एकमेकात नांदताना दिसते. कुठेही भेद नाही. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचं हे 750वं वर्ष आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचं हे 375वं वर्ष आहे. आणि नामदेव महाराजांच्या संजीवन समाधीचं हे 675वं समाधी सोहळा आहे. म्हणजे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या तिघांचाही हा सोहळा महाराष्ट्र मोठ्या आनंदाने आदरणीय दिगंबर महाराज या ठिकाणी सोहळा साजरा करतोय. आताच काही दिवसांपूर्वी म्हणजे अगदी मागच्याच महिन्यात दिनांक 3 मे ते 10 मे या कालावधीमध्ये
ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि आळंदीकर ग्रामस्थ यांच्या वतीने अत्यंत भव्य दिव्य असा ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मोत्सव आळंदी क्षेत्री संपन्न झाला. त्यात महाराष्ट्रातील लाखो भाविक सहभागी झाले आणि अत्यंत कमी कालावधीमध्ये इथे माऊलींचा जन्मोत्सव, माऊलींचा जयंती उत्सव साजरा होतोय म्हणून सगळ्या महाराष्ट्राची पावलं आळंदीकडे वळाली आणि तोबा गर्दी माऊलींच्या जन्मोत्सवाला या ठिकाणी केलेली आहे. आणि तोच उत्साह, तोच जल्लोष प्रतिवर्षीपणे आपण बाहेर ही जी दृश्य सगळी बघताय तर धो धो पाऊस कोसळतोय आणि वारकऱ्यांमध्ये असणारा जोश, त्यांचे सगळे कपडे ओले चिंब झालेले आहेत. आणि असं असताना सुद्धा की देहभान विसरून आपण ही दृश्य बघा की एकच एक त्यांच्यामध्ये आनंदाचं उधाण आलंय आणि माऊलींच्या भक्तीमध्ये, माऊलींच्या नामस्मरणामध्ये ही सगळी वारकरी मंडळी तल्लीन झालेली आहेत आणि वरून जो वरुण राजा त्यांना साथ देतोय त्यामुळे त्यांच्या भक्तीला अजूनच एक प्रकारची धार प्राप्त झालेली आहे. भक्तीची धारा आपण त्याला म्हणूया. दिगंबर महाराज, ज्ञानेश्वर महाराजांनी जी भक्तीची धारा प्रवाहित केली, भक्तीला प्रवाहित केलं. अगदी खरं. कारण दिगंबर महाराज की पाणी जे आहे तर पाणी एका ठिकाणी जर का साठलं तर त्याचं डबकं होतं आणि डबकं जर का झालं तर त्यात जीवजंतू निर्माण होतात आणि हळूहळू त्यातून दुर्गंध यायला लागतो. अशी काही परिस्थिती ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला झालेली दिसते. ज्ञानेश्वर महाराजांनी हे सगळं अध्यात्म स्वतःमध्ये साठवून त्या सगळ्या अध्यात्म गंगेला प्रवाहित केलं. आणि तुकाराम महाराज असं म्हणतात की गंगा आली आम्हावरी तेथे करीन आंघोळी. तशा पद्धतीने ज्ञानाची, भक्तीची गंगा ज्ञानेश्वर महाराजांनी या पवित्र ज्ञानेश्वरी आळंदी क्षेत्रामध्ये, निवासा क्षेत्रामधून ज्ञानेश्वरीच्या रूपाने त्यांनी प्रवाहित केली आणि त्या आनंद सुखामध्ये सारा समाज 750 वर्ष प्रवाहित असणाऱ्या गंगेमध्ये स्वतःला शुचिस्मंत अशा प्रकारचं करतोय. आणि ही सगळी भक्त भाविक मंडळी त्याच शुचित्वानी ज्ञानेश्वर महाराजांचं भक्तिपूर्ण अंतःकरणाने नामस्मरण करीत वरुण राजाला आपल्या कवेच साठवत, आता आम्ही तुझी तमा बाळगणार नाही, त्या पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्तीमध्ये ते ज्ञानेश्वर महाराज मय झालेले आहेत. ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी बघतो आहोत. आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने आपल्याला ही सगळी व्यवस्था आपल्या घर बसल्या करून दिलेली आहे. मग अशी दिगंबर महाराज असं म्हणाले की आपण सगळे ई वारकरी आहोत. तर त्यामुळे आपण ज्या ठिकाणी आहात, जिथे बसलेला आहात त्या ठिकाणी बसून नामस्मरण करत करत, ज्ञानेश्वर महाराजांचं स्मरण करत करत आपण ह्या प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी होऊया. एकदा दिगंबर महाराजांनी, मी त्याची सुरुवात मोठ्या प्रेमाने करतो. प्रस्थान सुरू झालेलं आहे. एकदा आपण जिथे बसलेला आहात तिथे ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती समोर ठेवून, ज्ञानेश्वर महाराजांना समोर ठेवून मोठी जयघोषणा करूया आणि पुंडलिक वरदाचा भरपूर मोठा असा गजर करूया. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली हरिनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. रामकृष्ण हरी महाराजांनी अत्यंत ओघवत्या शब्दामध्ये या पालखी सोहळ्याचं वर्णन त्यांच्या मुखारविंदातून आपण श्रवण केलं आणि त्यातनं एक गोष्ट अधोरेखित झाली की अनेक सोहळे, दरवर्षी हा पालखी सोहळा होतो, परंतु हा सोहळा एक आगळा वेगळा आहे, संस्मरणीय आहे. त्याचं कारण हे वर्ष म्हणजे संत सम्राट ज्ञानोबरायांच्या जन्माचं 750वं म्हणजे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष ज्ञानोबरायांचा असल्यामुळे वारकऱ्यांच्या आनंदाला आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच वारकरी असतील, सर्वसामान्य शेतकरी असेल, सर्व वर्गातील प्रतिनिधींच्या आनंदाला एक वेगळं उधाण आलेलं आहे. आता आपण पाहिलं की वरुण राजा वर्षाव करतोय, परंतु वारकऱ्यांच्या आनंदाला तो थांबवत नाही, तर उलट त्याला अधिक एक प्रकारे त्याला उधाण येते. कोणत्याही गोष्टीमध्ये ओलावा असला महाराज तर ओलावा असेल तर त्याला अधिक एक वेगळं स्वरूप प्राप्त होतं. आणि इथे वरुण राजाने या भक्ती रसामध्ये आपला रस ओतून सगळ्या वारकऱ्यांना एक प्रकारे भावनेचा, भक्तीचा ओलावा प्रदान केलेला आहे. आणि त्यामुळं आज आपण पाहतोय की मृदंग
वाजवत असताना बघा तुम्ही वारकऱ्यांच्या खांद्यावरती उभं राहून हा पखवाज हे वारकरी वाजवत असताना तो ध्वनी आपल्यापर्यंत येतोय आणि थेट माऊलींच्या त्या संजीवन समाधीच्या तिथपर्यंत तो ध्वनी जाऊन पोहोचतो आणि मग एक नाद ब्रह्म आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये पाहायला मिळतं. कांचा गजर आहे, मृदंग आहे आणि वारकऱ्यांच्या टाळीचा हा एकत्रित सम्यक समन्वय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. अजून एक मगाशी मुद्दा महाराज आहे, म्हणजे सुरुवात ज्ञानपीठापासून आणि वारीची समाप्ती जी होते ती योगपीठापर्यंत. पण आदरणीय उमेश महाराज, मधल्या प्रवासाला आपण प्रेमपीठ म्हणू शकतो. म्हणून ज्ञानपीठाचा प्रवास योगपीठापर्यंत व्हाया म्हणजे च्या मार्गे प्रेमपीठाच्या द्वारे हा होतो. आणि हे प्रेमपीठ म्हणजे वारकरी आहे. आणि वारकरी म्हटलं की एक वेगळी अंतःकरणामध्ये मधल्या प्रवासाला आपण प्रेमपीठ म्हणून, म्हणजे सुरुवात ज्ञानपीठापासून आणि वारीची समाप्ती जी होते ती योगपीठापर्यंत. पण आदरणीय उमेश महाराज, मधल्या प्रवासाला आपण प्रेमपीठ म्हणू शकतो. म्हणून ज्ञानपीठाचा प्रवास योगपीठापर्यंत व्हाया म्हणजे च्या मार्गे प्रेमपीठाच्या द्वारे हा होतो. आणि हे प्रेमपीठ म्हणजे वारकरी आहे. आणि वारकरी म्हटलं की एक वेगळी अंतःकरणामध्ये भावना प्रत्येकाच्या निर्माण होते. वारीमध्ये आपल्याला ऐक्याचं, समन्वयाचं, समतेचं, बंधुत्वाचं आणि सगळ्यात महत्त्वाचं वारकरी संप्रदायाला शिरोधारी असणारं अद्वैत तत्वज्ञान, त्याचा मूर्तिमंत जर आपल्याला रूप त्याचं बघायचं असेल तर वारीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. वारीमध्ये स्त्री पुरुष असा भेद राहत नाही. वारीमध्ये कुठल्याही प्रकारच्या जातीच्या भेदाच्या भिंती ओलांडून स्त्री पुरुष एकत्रितपणे या सोहळ्याचा आनंद घेत असतात. फुगडी हा एक वारकरी संप्रदायाचा किंवा वारीमधला किंवा किंबहुना पालखी सोहळ्यामधला एक अविभाज्य घटक आहे. अनेक प्रकारचे खेळले जातात, परंतु फुगडी ही दोघांच्या मध्ये जरी खेळली असली तरी दोघं ज्या बंधाने जोडलेले आहेत तो बंध भक्तीचा आहे. तो जो बंध आहे तो अद्वैत आहे. म्हणजे खेळणारे दोघ जण आहेत पण एकरूप होऊन, माऊली रूप होऊन हे त्या ठिकाणी खेळत असतात. प्रस्थान म्हटलं, महाराजांना मी थोडंसं यावरती भाष्य करायला नंतर विनंती करेल. प्रस्थान या शब्दाची जर आपण खोड पाहिली तर प्रस्थी येते अनेन इति प्रस्थानम म्हणजे निघणे हा एक अर्थ आहे. आता सगळे वारकरी जे आहेत ते आळंदीहून पंढरपूरला निघालेले आहेत. एका जीवाची शिवापर्यंत, परब्रह्मापर्यंत संतांच्या संगतीनं चाललेली ही वाटचाल आहे. आणि ही वाटचाल करत असताना प्रत्येक वारकरी जेव्हा वारीमध्ये चालत असतो तेव्हा अंतःकरणामध्ये वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी म्हणजे ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि जगद्गुरु तुकोबरायांची गाथा ही प्रस्थानत्रयी वारकऱ्यांच्या अंतःकरणात कायम असते. त्याचं कारण असं आहे की मगाशी महाराजांनी सांगितलं की मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली हा मराठी भाषेचा सर्वात मोठा बहुमान आहे. संत सम्राट ज्ञानोबरायांना 56 भाषा अवगत होत्या, पण तरीही मराठी भाषा माऊलींनी ज्ञानेश्वरीसाठी निवडली. यावरून ज्ञानोबरायांचं मराठी प्रेम या ठिकाणी आपल्याला अधोरेखित करता येतं, अधोरेखित होतं. आणि नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. खरं तर महाराज, मराठी भाषा अभिजात होती, मराठी भाषा अभिजात आहे आणि ती कायमस्वरूपी राहणार. कारण का तर मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरीची, एकनाथी भागवताची आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेची निर्मिती झालेली आहे. आणि म्हणून ही अभिजात मराठी भाषा आपल्याला माऊलींच्या माध्यमातून, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून एक आईची भाषा आपल्याला कळते. मगाशी महाराजांनी उल्लेख केला की ऊन, वारा, पाऊस कुठल्याही वारीमध्ये आलं तरी सुद्धा वारकऱ्यांना थोडी सुद्धा त्याच्याबद्दल त्यांना अडचण वाटत नाही. कारण ही सर्व लेकरं माऊलींच्या कुशीतून प्रवास करतात.
आणि म्हणून जगातलं सर्वात सुरक्षित स्थान काय असेल तर तो असतो आईचा पदर. आईचा पदर जेव्हा डोक्यावर असतो तेव्हा मग कुठल्याच संकटाला व्यक्ती मुलगा घाबरत नाही. आपण पाहताय फुगडी आणि फुगडी खेळत असताना इथे पोलीस बांधव खर तर वारीच्या प्रेमात पडला नाही असा माणूस अवघ्या विश्वात शोधून सापडणार नाही. प्रत्येक जणाचं वारीवर प्रेम आहे. मग मुख्यमंत्री महोदय असू दे, पंतप्रधान असू दे किंवा आपल्या पोलीस दलातील साधा सेवक असू दे, तुम्ही पाहताय खाकी हे आपल्या संरक्षणाचं प्रतीक असणारी खाकी वर्दी आणि शुद्ध चारित्र्याचं प्रतीक असणारं वारकऱ्यांचं शुभ्र वस्त्र हे एकत्रितपणे जेव्हा फुगडी खेळतं तेव्हा आनंदाला एक वेगळी उधाण त्या ठिकाणी आलेलं असतं. आणखी एक फुगडीचा प्रकार आपण पाहतो आहोत की दोन वारकरी बांधव आपल्या तिसऱ्या बांधवाला आपल्या हातावरती घेऊन छान पद्धतीने एक प्रकारे गिरकी घेत आहेत, फुगडी खेळतायत आणि स्वतःच्या आनंदामध्ये ते रममान झालेले आहेत. टाळांचा जो काही नाद आहे तो थेट आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचत असताना मी पुन्हा एकदा आदरणीय उमेश महाराजांना विनंती करतो की पालखी सोहळ्याचं जे ऐश्वर्य आहे, वैभव आहे, सुरू केली तपोनी ती नारायण महाराजांनी, परंतु त्याला खऱ्या अर्थानं ऐश्वर्य प्राप्त करून देणारे पुढे काही शितोळे सरकार असतील, हैबत बाबा असतील, तर यांच्याबद्दलचं जे काही खरा इतिहास आहे तो आपण महाराजांच्या कडून श्रवण करूया. आदरणीय उमेश महाराज बागडे, आपण या पालखी सोहळ्याचं एकत्रितपणे लोकांच्या अगदी शब्द माध्यमातून लोकांच्या अंतःकरणापर्यंत आपण पोहोचतोय. आपल्याला आता भरपूर वेळ आहे, परंतु या टप्प्याटप्प्यामध्ये आपण वारीचा इतिहास, वारीचा आनंद, लाईव्ह प्रक्षेपणातील ज्या गोष्टी आपण पाहतोय, दिंडी क्रमांक रथाच्या मागच्या 11 ही आता दिवळवाड्यामध्ये आलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा इतिहास आदरणीय उमेश महाराज आपल्याला सांगतील. आदरणीय उमेश महाराज. आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे 1600च्या शतकामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांनी पालखी सोहळ्याची सुरुवात केली. 1600 पासून हा कार्यक्रम अगदी 1800व्या शतकापर्यंत सुरू झाला. तपोनिधी नारायण महाराज हे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे पुत्र आहेत आणि स्वतः जगद्गुरु तुकाराम महाराज हे निष्ठेने पंढरपूरची वारी करणारे आहेत. म्हणून तुकाराम महाराजांच्या नंतर तुकाराम महाराजांचे जे धाकटे चिरंजीव आहेत, काही खाजगी वाटाघाटींमुळे दोन पालखी सोहळ्यां त्याचे निर्माण झाले. देहूकर मंडळी जी आहेत तर त्यांच्याकडून तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सुरू झाला आणि देहूवरून जाणारे आणि नारायण महाराजांच्या सोबत असणारे समकालीन श्रीगुरु हैबत बाबा महाराज हे अत्यंत निष्ठेने वारी करणारे होते. त्यांचा इतिहास आपण पुढच्या काही टप्प्यात बघणार. आणि हैबत बाबांच्या लक्षात असं झालं की आपण आता थांबून जमणार नाही, तर आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्या पादुका आहेत तर त्या स्वतंत्ररित्या आळंदीहून पंढरपूरला नेल्या पाहिजेत. म्हणून 1832 मध्ये श्री गुरु हैबत बाबा महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचं जे पादुकारूपी अधिष्ठान आहे ते आपल्या गळ्यामध्ये बांधलं. आता जो आपल्याला पालखी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आणि असं म्हणतात की ज्ञानेश्वर महाराजांच्या वरती त्यांचं इतकं प्रेम, इतकं समर्पण की जेव्हा श्री गुरु हैबत बाबा महाराज माऊलींचं भजन करायचे तेव्हा माऊलींची समाधी डोलायची. इतकं अभिनत्व, इतकं प्रेम, इतकं समर्पण श्री गुरु हैबत बाबा महाराजांचं माऊलींच्या ठिकाणी होतं. आणि मग काही काळ हा प्रवास असा सुरू राहिला. मजल करत ही सगळी मंडळी, त्यात खंडूजी बाबा आले, बरेच काही जी मंडळी आहेत त्या काळची समकालीन मंडळी, तर त्यांना सोबत घेऊन
हैबत बाबा महाराजांनी हा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सुरू केला आणि आज तागायत तो ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने वर्धिष्णू अशा प्रकारचा होतो आहे की जेव्हा श्रीगुरु हैबत बाबा महाराज माऊलींचं भजन करायचे तेव्हा माऊलींची समाधी डोलायची. इतकं अभिन्नत्व, इतकं प्रेम, इतकं समर्पण श्रीगुरु हैबत बाबा महाराजांचं माऊलींच्या ठिकाणी होतं. आणि मग काही काळ हा प्रवास असा सुरू राहिला. मजल दर मजल करत ही सगळी मंडळी, त्यात खंडूजी बाबा आले, बरीच काही जी मंडळी आहेत त्या काळची समकालीन मंडळी, तर त्यांना सोबत घेऊन हैबत बाबा महाराजांनी हा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सुरू केला. आणि आज तागायत तो ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने वर्धिष्णू अशा प्रकारचा होतो आहे. मग हे हैबत बाबा जे आहे तर ते ग्वालियरचे शिंदिया सरकार, त्या शिंद्यांकडे सरदार म्हणून होते. आणि आपण माऊलींचे भक्त आहोत. माऊली हे सगळे जगाची आई आहेत आणि त्यांना कैवल्य सम्राट चक्रवर्ती असं म्हटलं जातं. चक्रवर्ती असणाऱ्या ज्ञानोबांचा पालखी सोहळा निघाला पाहिजे. नुसतं दिंडीवरती आता काम भागवायला नको. आता ज्ञानदेवांच्या पादुका, माऊलींच्या पादुका पालखीमध्ये विराजमान करून आणि त्या खांद्यावर घेऊन मोठ्या ऋतुब्यामध्ये पंढरपूरला गेल्या पाहिजेत. आपल्या मनातली संकल्पना घेऊन हैबत बाबा महाराज हे ग्वालियरला गेले महाजीराजे शिंद्यांकडे. आणि महाजीराजे शिंद्यांना त्यांनी आपला सगळा मनोदय सांगितला. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे महाजीराजा शिंद्यांना प्रवृत्त करण्याचं काम आरफाळचे साताऱ्यासारख्या दरीखोऱ्यात राहणाऱ्या शितोळे सरकारांनी केलं, क्षमा करा, हैबत बाबा महाराजांनी केलं. आणि मग याची संरचना काय असते, काय वारीचा सगळा प्रकार असतो, तर हा सगळा त्यांनी समजून घेऊन त्यासाठी राजा ज्या पद्धतीने स्वारी ठेवतो तशा पद्धतीने आखणी करून अंकलीचे जे त्यांचे सरदार म्हणून जे होते शितोळे सरकार, त्या शितोळे सरकारांना काही आदेश दिले. मध्यंतरीच्या काळात पंतप्रतिनिधी वगैरे म्हणून अशा बरीच ती मोठी श्रेय नामावली आहे. त्यात आधी उंट होते, हत्ती होते, त्याचे वेगवेगळे जे सरदार होते त्यांचंही योगदान त्या काळी लागलं. पण आता या क्षणापर्यंत जी जबाबदारी त्यांच्यावरती सोपवली असे शितोळे सरकार हे मोठ्या प्रेमाने अंकलीवरून आपले अश्व घेऊन येतात, माऊलीच्या ठिकाणी थांबतात, तो तंबू घेऊन येतात आणि दिलेली जबाबदारी स्वीकारल्यापासून या क्षणापर्यंत आपली सेवा त्यांनी निष्कामपणे चालू ठेवलेली आहे. तर आदरणीय दिगंबर महाराज की हे सगळं श्रेय जातं श्रीगुरु हैबत बाबा महाराज, महाजीराजे शिंदे सरकारांना. म्हणजे आपण याबद्दल काही बोलतो तर ज्ञानेश्वर महाराजांकडे त्यांची वृत्ती वळवल्यानंतर महाजीराजे शिंदिया हे ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे भक्त झाले. आणि त्यांनी मंदिराच्या विस्तारामध्ये, मंदिराच्या संरचनेमध्ये स्वतः आणि त्यांच्या सरदारांकडून मोठ्या प्रकारची भरीव देणगी देऊन हे ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर समृद्ध करण्याचं काम केलं. महाजीराजे शिंदे, शितोळे सरकार आणि तसं मशाले काही सरदार आणि हैबत बाबा यांच्या अनमोल योगदानाने हा पालखी सोहळा इथे सुरू राहिला आणि त्याचा दिमाग आज आपण बघतोय. पालखी सोहळा प्रस्थान जेव्हा होतं तेव्हा तिथे महाद्वारामध्ये हैबत बाबांची पायरी आहे. त्या पायरीचं पूजन अशा प्रकारचं तिथे केलं जातं. महाराजांना तिथे आव्हान अशा प्रकारचं केलं जातं. आणि आजही ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये विनेकरी जे असतात तर ते स्वतः हैबत बाबांचे प्रतिनिधी म्हणून हैबत बाबांचा विना पुढे घेऊन चालतात आणि जणू काही हैबत बाबांच्या उपस्थितीमध्ये आजही हा पालखी सोहळा मार्गस्थ होतो. अशा ह्या वारीच्या इतिहासाचा आपण काही भाग बघितला. वारी ही महाराष्ट्राचं संचित आहे, मी असं मगाशी म्हणून आलो.
वारी जर का नसती, वारीचा हा दिव्य सोहळा इथे जर का नसता, तर समाजाचं एकसंधत्व, समाज संघटन काय असतं आणि त्या समाज संघटनाचा परिणाम काय होऊ शकतो याचं उज्ज्वल स्वरूप महाराष्ट्रानं कधी पाहिलंच नसतं असं मला वाटतं. कारण की आपण जी वारी करतो, वारीची जी सगळी संरचना आहे तर ती समूहात्मक आहे. वारीमध्ये चालायचं म्हणजे ज्या दिंड्या असतात त्या दिंड्यांमध्ये विशिष्ट प्रकारची ओळ करून चालावं लागतं. ओळीने तिथे तो सगळा प्रकार करावा लागतो, भजनं करावी लागतात आणि संयम ठेवून, संयम बांधून अत्यंत शांत पद्धतीने प्रेमाचा अपरिमित भाव अंतःकरणामध्ये साठवून कितीही जरी अडचण आली, कितीही संकट आली तरी कुठलेही भाव व्यक्त करताना केवळ माऊली हा शब्दच बाहेर आला पाहिजे. ही जी अलिखित संहिता आहे ती संहिता कुठल्याही वारकऱ्याला शिकवली जात नाही. आज वारीमध्ये दाखल झालेला वारकरी आत्ता या क्षणापासून दुसऱ्याला माऊली म्हणायला सुरुवात करतो. तर आपण आपल्या सध्याच्या विस्तारलेल्या मराठी भाषेत डिसिप्लिन असं म्हणूया. मगाशी दिगंबर महाराजांनी अभिजात मराठीचं वर्णन केलं, पण तरी सुद्धा ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी आपली ज्ञानेश्वरी, आपले शब्द ज्या मराठीमध्ये लिहिले, ज्या मराठीमध्ये ज्ञानेश्वर महाराज संवाद करत असतील, काय ती भाषा हो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्या भाषेबद्दल गौरव उद्गार काढताना असं म्हटलंय, माझा मराठाची बोलू कौतुके, पै अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवील. ज्ञानेश्वर महाराजांचं भाषेवरचं प्रेम, भाषेविषयी असणारी त्यांची तळमळ ही ज्ञानेश्वर महाराजांच्या साहित्यामध्ये आपल्याला पदोपदी पाहायला मिळते. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेली मराठी भाषा ही लोकसंवादात्मक आहे, लोकांशी ती संवाद करणारी आहे. आणि ह्या लोकसंवादी काव्याचा आविष्कार नंतरच्या कालावधीमध्ये संत साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज तर हे त्याचे कळस ठरले. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग वाचताना तुकाराम महाराजांची संवाद केल्याचा आपल्याला भास होतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आणि एकूणच संतांच्या साहित्यावरती ज्ञानेश्वर महाराजांची छबी आहे, याच्यामध्ये कोणालाही शंका नाही. आणि ते सार्थ अशा प्रकारचं कर्तृत्व ज्ञानेश्वर महाराजांनी साहित्याच्या अंगाने केलंच. पण ज्ञानेश्वर महाराजांनी संतांचं थोर कर्तृत्व काय असेल दिगंबर महाराज, तर या सगळ्या आपल्या लेकरांना सोबत घेऊन जे आपलं मूळ प्रब्रह्म, जे आपलं मूळ स्वरूप आहे त्याच्या भेटीला घेऊन जाणं. आज ज्ञानेश्वर महाराज आपल्या सगळ्या वारकऱ्यांच्या समवेत आनंद उपभोगतात. आणि उद्या स्वतःचं स्वरूप, सगळ्या माऊली भक्तांचं स्वरूप, एकूण वारीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याचं स्वरूप हे कुठलं आहे तर आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निजध्येय योगियांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी महाभिमानी विठ्ठल. असा आनंद स्वरूप असणारा पांडुरंग ते आपलं मूळ स्वरूप आहे. आणि आपलं मूळ स्वरूप जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला ज्ञानेश्वर महाराज आणि महाराष्ट्राच्या संत परंपरेला शरण गेल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण संघटन, संयम आणि शक्ती त्रिसूत्री जर प्रभावीपणे काम करू शकते याचा उत्तम आदर्श जर कोणी घालून दिला असेल तर त्या आमच्या महाराष्ट्रातल्या वारकरी संत परंपरेनी. आता आपण थोड्या वेळ बाहेर जो म्हणून काही वारकऱ्यांचा जल्लोष सुरू आहे, वारकरी जे भक्तीमध्ये निमग्न झालेले आहेत तर त्यांच्यामध्ये थोडंसं सहभागी होऊया. आणि बाहेरचा जो सगळा टाळ मृदुंगांचा जो गजर आहे तो आपल्या कानात आपण सगळेजण साठवूया.
ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखावरती आपल्याला दिसतंय एक स्मित हास्य. ज्ञानेश्वर महाराज आनंदाने हा सगळा सोहळा आपल्या सगळ्यामध्ये सम्मिलित होऊन बघतायत की ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आपल्याशी जणू काही बोलते असे भाव या समाधीच्या स्पंदनामधून व्यक्त होताना दिसत आहेत. आदरणीय श्री दिगंबर महाराज आपल्याशी काही या संबंधीचे भाव व्यक्त करणार आहेत. त्यांची माळ त्या ठिकाणी आपल्याला दिसते. हे अत्यंत मनोहारी वेधून घेणार चित्त अंजिराची पण दिसताना आपल्याला ती तुळशीच्या माळेसारखी दिसते. वास्तविक ती अंजिरांची माळ आहे. मगाशी महाराजांनी आपल्याला हैबत बाबांचं सांगितलं. महाराष्ट्रामध्ये पायरीला खूप महत्व आहे. आपण जर पंढरपूरला गेलो तर संत नामदेवांची पायरी आहे, शेजारी संत चोखोबांची पायरी आहे आणि आळंदीला जर आपण आलात तर हैबत बाबांची पायरी आहे. पण या सगळ्या 3 पायऱ्यांच्या बरोबर ज्यांच्यामुळे महाराष्ट्र घडला असे छत्रपती शिवराय. रायगडला जर आपण गेला तर तिथं सुद्धा एक पायरी आहे आणि ती पायरी सेवेच्या घाई तत्पर हिरोजी इंदलकर हे आपल्याला त्या ठिकाणी अक्षर पाहायला मिळतात. म्हणजेच वारकरी संप्रदायामध्ये जशा 3 पायऱ्या महत्वाच्या आहेत तशीच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या रायगडाची जी पायरी आहे हिरोजी इंदल ज्यांनी रायगड बांधला त्यांची पायरी सुद्धा या ठिकाणी आपल्याला त्याचं स्मरण होतं. वारी म्हटलं तर वारकऱ्यांच्या मध्ये पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक न करी तीर्थव्रत. आता आपण पाहिलं की देहभान विसरून नाचणं नृत्य करणं वारीमध्ये काय असतं ते आता आपल्याला काही क्षणापूर्वी पाहायला मिळालं. बंधुता हा बंधुत्वाचा एकत्रितपणे वाटचाल जर आपल्याला पाहायची असेल तर ती वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा ते सर्वांना मोडून ठेवणारं माऊलींचं रूप आणि या 2 अंशांचं वर्णन करताना जे शब्द वापरलेले आहेत ते शब्द आपला काळजाचा ठाव घेतात. देहभान विसरून बेभान होऊन वारकरी या आनंदामध्ये सहभागी होत आहेत. मी मगाशी उल्लेख केला की शरीरानं पायानं चालणं म्हणजे काहीच सेवा आहे, काहीच तप आहे. मुखाने हरिनाम म्हणजे वाचिक आहे आणि अंतकरणामध्ये ज्ञानोबा तुकोबा ज्ञानोबा तुकोबा. मगाशी महाराजांनी सांगितलं की या संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांचा श्वास म्हणजे ज्ञानोबा आहे आणि उत्सव ज्ञानोबा तुकोबा ज्ञानोबा तुकोबा माऊली 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 असा नामघोष करत मानसिक तपाचं आचरण वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. भारतामध्ये एकमेव असं ही वारीची परंपरा आहे. जगद्गुरु तुकोबरायांची असेल, संत सम्राट ज्ञानोबरायांची असेल, जिथे संपूर्ण महाराष्ट्र एकत्र येतो आणि महान संस्कृतीचं दर्शन आपल्याला वारीमध्ये पाहायला मिळतं. जेव्हा समष्टीचं पुण्य एकत्रित येतं, मगाशी महाराजांनी शब्द प्रयोग केला की महाराष्ट्राचं संचित जेव्हा ओतप्रोत किंवा काठोकाठ शुगोशिक भरतं तेव्हा या वारीतल्या आनंदाची अनुभूती आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय की एक वेगळ्या प्रकारचा आनंद वारकरी त्या ठिकाणी घेत आहेत. वारीमध्ये आल्यानंतर म्हातारपण जाणवत नाही महाराज. वृद्ध होती तरणेरे, तिथे सगळे माऊलींचं चैतन्य त्यांच्यामध्ये जात असल्यामुळे वयाचं कसलंच भान त्या ठिकाणी राहत नाही. आणि म्हणून वारीमध्ये मगाशी महाराजांनी सांगितलं की सर्व माऊलीमय होतात. दया करुणा प्रेम आपल्याला वारीमध्ये त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतात आणि षड्विकार जे आपल्या अंतकरणात असतात त्याची ते नाहीसे होतात असं आपल्याला वारीमध्ये अनुभूती येते. मगाशी उल्लेख केलेल्या एका गोष्टीचा फक्त मी पुनरुच्चार करतो. या विश्वामध्ये बंधुत्व नांदावं असं वाटत असेल. युद्ध वेगवेगळ्या देशामध्ये चालू आहेत, ती जर थांबवायची असतील तर त्या सर्व जे कोणी युद्धखोर आहेत त्यांना एकच माऊलींची ओवी त्यांच्या कानावर पडावी आणि ती म्हणजे हे विश्वाचे माझे घर. जर हे विश्व माझं घर असेल तर महाराष्ट्र देवघर आहे
महाराष्ट्र देवघर असेल तर त्या देवघरातील निरंजन म्हणजे अलंकापुरी आहे आणि संजीवन समाधी म्हणजे त्या निरंजनातील ज्योत आहे असं आपल्याला अलंकापुरीचं वर्णन करता येईल. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव असं आपल्याला आळंदीचं पुढे म्हणेपर्यंत जिथे सगळ्या गोष्टी मिळतात अशी अलंकापुरी अलकावती असंही आळंदीचं नामाभिधान आपल्या कानावरती पडतं. आणि अशा या अलंकापुरीमधून आज संत सम्राट ज्ञानोबा ज्यांचं लोभस्वान रूप आपल्याला वारंवार स्क्रीनवरती पाहायला मिळतंय की आपल्या मोबाईलमध्ये आतापर्यंत आपण अनेक दृश्य पाहिली असतील, ती चांगली असतील कदाचित वेगळी असतील, पण आज आत्ता या क्षणाला तुमच्या स्क्रीनवर जे दिसतंय ते माऊलींचं लोभस्वान रूप सर्व वारकऱ्यांनी अंतकरणामध्ये साठवून ठेवावं. अंतकरणातील मलिनता दूर होऊन एक शुद्ध अंतकरण त्या ठिकाणी निर्माण होईल. आणि जर का अंतकरणाची शुद्धता झाली तर मग तुम्ही त्याच्यामध्ये जे भराल. आता आपण पाहतोय वारकऱ्यांची एक प्रकारे दहीहंडीमध्ये जशी रचना होते तशी रचना आपल्याला इथं पाहायला मिळते. एकावरती एक असे वारकरी उभे राहिलेले आहेत आणि सगळ्यात वरती मृदुंग वादक पखवाज वादक त्या ठिकाणी राहिलेले आहेत. एक समतोल साधून या वारीतला आनंद अनेक पटीने वाढवला जात आहे. कोणालाही पडण्याची भीती नाही महाराज, कारण सर्वजण माऊली रूप आहेत. आणि काळजी घेणारी जेव्हा आई असते असून धन्यवाद देईल की त्यांनी या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपणाला ज्यांना सर्वांना हे शक्य नाही, पाऊस भरपूर आहे, इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहते आहे, अशा परिस्थितीत सर्वांनाच इथे येता येणार नाही. परंतु खरं तर आता मी पावसालाही धन्यवाद देईन महाराज, कारण तो थांबलेला आहे. सकाळपासून इतका धो धो पाऊस पडला, सर्व स्वच्छता पावसाने केली आणि आता माझ्या वारकऱ्यांसाठी एक प्रकारची पायघड्या त्या वरुण राजाने घातलेल्या आहेत. त्यामुळे स्वच्छ एक धुळवाडा स्वच्छ झालेला आहे आणि त्या स्वच्छ झालेल्या धुळवाड्यामध्ये वारकऱ्यांची पावल्या खेळत आहेत, फुगड्या खेळत आहेत आणि देवाण विसरून माऊलीमय सर्व झालेले आहेत. मी पुन्हा एकदा माईक महाराजांकडे सुपूर्द करतो. आता आपण पाहतोय तर सुवर्ण कळस, ज्या कळसाची आपणापर्यंत ख्याती आहे की माऊलींचं प्रस्थान जेव्हा होतं तेव्हा हा जन्मत असणारा कलश सुद्धा हलतो, ही माऊलींची ख्याती आहे. कारण माऊलींनी हे जड भिंती चालवलेल्या आहे. भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला आणि पुन्हा जागेवर ठेवला, परंतु शांतीब्रह्म कुरेकर बाबा नेहमी असं म्हणतात की माऊलींनी भिंत नुसती उचलली आणि हे केलं नाही तर ती चालवली. म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्याही पुढचं कार्य माऊलींचं या ठिकाणी जड भिंती चालवण्यामध्ये आहे. आणि आपण पाहतायत की एक वेगळ्या प्रकारच्या फुगडीतला आनंद ही मंडळी घेत आहेत. कलशाचं दर्शन जर आपण घेतलं तर असं म्हणतात की भगवंताचं माऊलींचं दर्शन त्या ठिकाणी होत आहे. ती सुवर्णमय पताका, तो सोन्याचा पिंपळ आपल्याला माहिती आहे, पण हा सुवर्ण कलश, सुवर्णाचा कळस, जरी वारकरी संप्रदायाचा पाया माऊलींनी घातला आणि कलशस्थानी जगद्गुरु तुकोबराय असले तरी संजीवन समाधी मंदिराचा कलश पाहून आपण सर्वजण धन्य होऊया. आणि पुढील वारीच्या या प्रक्षेपणाबद्दलचं निवेदन आदरणीय उमेश महाराज बागडे आपल्यापर्यंत त्यांच्या सुमधुर अशा शब्दातून आपल्यापर्यंत पोहोचवतील. आदरणीय उमेश महाराज. पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुण वेधले, मुख्य शिष्य मच्छिंद्राने गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिली प्रती. आणि पुढे जाऊन ज्ञानदेवा सार सोजविले, त्याची आपली जी परंपरा आहे ती ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली आहे. आणि त्या अधिष्ठान असणाऱ्या आपल्या इष्ट भगवंताच्या समवेत ज्ञानेश्वर महाराज सिद्धेश्वर महाराजांच्या कायम सहवासात आहे. आणि मग देवता आहे म्हणून आपण व्यवहारात बघा की आज्ञाधारी जे कुटुंबात राहणारी मुलं त्यांच्यावरती सुसंस्कार झालेले आहेत, तर ते घरातून बाहेर पडताना आई
मी जरा बाहेर जाऊन येतो हा. आई किंवा बाबा, मी जरा मित्रासोबत चाललोय अशी आज्ञा घेतात आणि मगच बाहेर पडतात. आज्ञाधारी मुलगा असेल तर त्या कुटुंबातल्या प्रमुखांना खूप बरं वाटतं आणि ते त्याला होकार देतात. हो, मान हलवतात, ठीक आहे जाऊन ये. तर मला असं वाटतं माझ्या अल्पबुद्धीतून येणाऱ्या भावाला पहिले वारकरी हे भगवान शिव आहेत. आणि आपण जर काही इतिहास बघितला तर विष्णू आणि शिवाची जोडी ही फेमस आहे, ती प्रसिद्ध आहे आणि ते एकमेकांच्या शिवाय राहूच शकत नाही असं हे दैवतांचं असणारं प्रेम आहे. आणि ते वारीच्या निमित्ताने माझा प्रियतम असणारा भगवान शिव वारीला आला हे जेव्हा पांडुरंग भगवंतांनी बघितलं, विष्णू बघितलं, तेव्हा मी त्याला कुठे ठेवू असा आनंद त्यांच्या मनात देहात मावेना आणि त्यांना काही सुचेच ना. आता ह्या शिवाला ठेवावं कुठे, त्याला आलिंगन घेऊ, त्याला खांद्यावर ठेवू, आरंभीला अशी म्हटलंय आणि स्वतः त्या शिवाला उचललं आणि आपल्या डोक्यावर ठेवलं. असा हा प्रेमाचा आदान प्रदानाचा हा आपला भक्ती संप्रदाय. आणि ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज हे नाथपंथात दिले, नाथ संप्रदायातले, नाथ संप्रदायाचं विस्तारित स्वरूप म्हणजे आपला वारकरी संप्रदाय, आपला हा भक्ती संप्रदाय, भागवत संप्रदाय, नाथ संप्रदाय असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या नाथ संप्रदायाला समोर जे असं दिसतंय इंद्राणीचं पाणी तसं प्रवाहित केलं नाथ संप्रदायाला. आणि प्रवाहित करून भगवत संप्रदायाची संरचना केली. भगवत संप्रदायामध्ये सर्व संत मानवीयांना एकत्रित करून, अबालवृद्धांना एकत्रित करून ही वारी निर्माण केली. आणि मग जेव्हा ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरच्याकडे प्रस्थान ठेवतात तेव्हा ज्यांनी कधी कोणाची अवज्ञा केली नाही, निवृत्तीनाथ महाराज असं म्हणतात स्वतः की ह्या ज्ञानेश्वर महाराजांनी कधी अवज्ञा केली नाही. आपण समाधी प्रसंगातले जेव्हा अभंग बघतो तेव्हा कधीही प्रवृत्तीवरती न येणारे निवृत्तीनाथ महाराज अगदी मला आपल्याशी संवाद करताना सुद्धा माऊलींच्या बद्दल उद्गार काढतात की माझा ज्ञानोबा कसा आहे आणि तो आज मला सोडून जाणार आहे. हे आळंदीतलं आपण घाटावरती कधी गेला असाल तर पुंडलिकाचं मंदिर आहे. आज चंद्रभागा सुद्धा क्षमा करा इंद्राणी सुद्धा चंद्रभागेला भेटण्यासाठी दुथडीवरून वाहते. तिला सुद्धा आता राहत नाहीये, उद्या ज्ञानोबाला जाणार आहे. आता मला सुद्धा घाई झालेली आहे आणि तिच्यातला जो प्रवाह आहे तो ती आता ओसंडून वाहून चंद्रभागेच्या चरणाजवळ आता येऊन पोहोचवते. आता ज्ञानोबा आहे इथून निघणार आहेत. वारकऱ्यांना भक्तीचं उधाण आलेलं आहे. आता मी कशाला कमी, माझेही सुद्धा तीर ओथंबून वाहू देत. दुतर्फा भरून इंद्रायणी की ज्या इंद्रायणीने आपल्याला ज्ञानोबा दिले, ज्या इंद्रायणीने आपल्याला तुकोबा दिले, ज्या इंद्रायणीने आपल्याला जगण्याचं साहित्य दिलं, ती इंद्रायणी आज प्रवाहित होताना दुथडी भरून वाहताना दिसते. संवाद करताना मी आपल्याशी म्हणत होतो की ज्ञानेश्वर महाराज आणि त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल निवृत्तीनाथ महाराज असं म्हणतात की आमचे आई वडील आम्हाला सोडून समाजाने आम्हाला स्वीकारावं म्हणून देहांत प्रायश्चित्त घेण्यासाठी निघून गेले. आणि या सर्व कालावधीमध्ये माझा जो ज्ञानोबा आहे ना त्याला मी जे म्हणून काही सांगितलं त्यांनी माझा प्रत्येक शब्द ऐकला. अभंग मी आपल्याला ऐकवत नाही, पण त्या अभंगाचं जो शब्द आहे तो स्वतः निवृत्तीनाथ महाराजांचा आहे. ते म्हणतात की हे ज्ञानोबानं माझी कधी अवज्ञा केली नाही. आणि मग कधीही प्रवृत्तीवरती येणाऱ्या निवृत्तीनाथ महाराजांचा कंठ अवरोधित होतो, अश्रू बाहेर पडतात आणि अवज्ञान करणारा ज्ञानोबा आज माझ्यात नाहीये, फक्त जाणार आहे याचंही दुःख निवृत्तीनाथ महाराजांच्या हृदयामध्ये होतं. पण दुःखाची तमा मनात न ठेवता निवृत्तीनाथांच्या मनामध्ये जो काही भाव आहे तो हा आहे की मी माझ्या तपसाधनेवरती गुरुकृपेकडून मला जे सगळं ज्ञान मिळालं ते माऊलींना दिलं, ज्ञानेश्वर महाराजांना दिलं आणि ते ज्ञान त्यांनी आबालवृद्धांपर्यंत पोहोचवून ते जगाचे माऊली झाले. असा भरभरून आशीर्वाद
ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथ महाराज देतात. माता परंपरा आहे आणि आमच्या सगळ्या परंपरेचे मालक हे कोण जर असतील तर ज्या विष्णूच्या वारीला यावं, ज्या पांडुरंगाच्या वारीला यावं आणि कुटुंबासहित यावं असं मगाशी दिगंबर महाराजांनी आपल्याला सांगितलं. अशा आपल्या इष्टाला प्रियोत्तम असणाऱ्या विष्णूला भेटण्यासाठी ते कुटुंबासहित आले आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्ती परंपरेतले गुरु परंपरेतले तर हे मूळ आहेत. आणि मग पंढरपूरला जाताना ज्ञानेश्वर महाराज त्यांची अनुमती घेतात. भगवंता, हे माझं जे अस्तित्व इथे आळंदी क्षेत्री हे तुमच्या समवेत आहे. तुम्ही जर काही इथे नसतात तर मी इथे नसतो. जे काही आहे ते भगवान शिवांच्यामुळे आहे. म्हणून जेव्हा ज्ञानेश्वर महाराज पालखीचं प्रस्थान आळंदीकडे ठेवतात आणि आपल्या इष्ट देवतेला सोडून महिनाभराचा प्रवास करणारे असतात, तेव्हा ते भगवान सिद्धेश्वरांच्या समोर उभं राहून प्रार्थना करतात, आमच्या पुढीचं तुम्ही दैवत आहात. आम्ही आपल्या सत्तेने विठुरायाला भेटायला जाणार आहोत. तर आपण आम्हाला परवानगी द्या, आपण आम्हाला आशीर्वाद द्यावे. आणि मग कुठेतरी तो जो सिद्धेश्वरांचा कळस असतो ना दिगंबर महाराज, की तो अवज्ञान करणाऱ्या अखंडित माझ्या स्वरूपात निमग्न राहणाऱ्या समाधिस्थ ज्ञानेश्वर महाराजांना जगताचं नियमन करणारा भगवान शिव मान डोलावून परवानगी देतो. माझ्या प्रियेच्या प्रियोत्तमा ज्ञानोबा आणि भरलेल्या अंतःकरणाने आता मला तुझा वियोग होणार. आपण बघतो की जेव्हा प्रस्थान होतं तेव्हा पाऊस हा हमखास येतो. आणि मला असं काय वाटतं, हा माझा वैयक्तिक भाव आहे की जेव्हा कळस हलतो वरतून पाऊस पडतो तेव्हा भगवान शिव आणि त्यांच्या शिवाच्या डोळ्यांमधून पडणारे आनंद अश्रू आहेत. आता मला खरं ज्ञानोबाचा वियोग होणार आहे. ज्ञानोबा आता महिनाभर माऊली माझ्या सोबत नसणार आहे. आणि त्या आनंद अश्रूंचं प्रतीक म्हणजे प्रस्थानात पडणारा पाऊस आणि माऊलींना दिलेला आशीर्वाद, माऊलींना दिलेलं वारीचं परमिशन म्हणजे सिद्धेश्वर महाराजांचा आणणारा कळस. हाच तो सुवर्ण पिंपळ की ज्या सुवर्ण पिंपळाच्या साक्षीने ज्ञानोबारायांची मातृचरण, ज्यांना माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या पितृचरणाचा वियोग झाला होता. आपण आज ते क्षण बघितलं की तिथे त्या अजान वृक्षा सुवर्ण पिंपळाच्या पानांच्या मधून वारकरी आपल्याला दिसत आहे. खरं म्हणजे त्या कॅमेरामनला खूप धन्यवाद दिले पाहिजे. काय सुंदर त्याने अँगल घेतलाय की त्या गर्द पानांमधून आपल्याला माऊलींचे भक्त दिसत आहेत. याच सुवर्ण पिंपळाच्या छायेखाली माता रुक्मिणी देवींनी आपला जो संसाराचा झालेला जो वियोग आहे तो वियोग श्रीपाद स्वामी रामानंदांच्या चरणी ठेवला होता. आणि त्यांनी सौभाग्यवती म्हटल्यानंतर विठ्ठलपंत माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे पितृचरण काहीच दिवसामध्ये आळंदीला परतले आणि सद्गुरूंचं वचन न मोडता त्यांनी संसाराला सुरुवात केली. आणि या सुवर्ण पिंपळाच्या साक्षीने, कारण त्यांना माहिती होतं अस्तित्वाच्या मनात काहीतरी वेगळं होतं, जर विठ्ठलपंतांना आपण ह्या सुवर्ण पिंपळाच्या खाली परत पाठवलं नाही, रुक्मिणी देवींची जर का भेट दिली नाही, तर ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव महाराज, निवृत्तीनाथ महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई महाराज या जगाला मिळणार नाही. आणि ज्ञानेश्वर महाराज जर का ह्या महाराष्ट्र भूमंडळावरती अवतीर्ण झाले नाही तर या संबंध महाराष्ट्राचा उद्धार होऊ शकणार नाही, हे ह्या नियतीच्याच मनात होतं. म्हणून ह्या सुवर्ण पिंपळाला साक्ष ठेवून ज्ञानेश्वर महाराज इथेच अवतीर्ण झाले. याच सुवर्ण पिंपळाच्या छायेत त्यांनी भक्तीची मोठ बांधली आणि ह्याच सुवर्ण पिंपळाच्या साक्षीने ज्ञानेश्वर महाराज समाधिस्थ झाले. ज्ञानेश्वर महाराजाच्या सर्व वारकरी संप्रदायाच्या
महाराष्ट्राच्या साहित्य आणि संस्कृतीच्या आणि आध्यात्मिक प्रवाहाचा साक्षीदार असणारा आमचा हा सुवर्ण पिंपळ आहे. कितीतरी पिढ्या या सुवर्ण पिंपळाने इथं बघितल्या आणि दिमाखानं तो उभा आहे की आम्ही काळ बघितला ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांचा, आम्ही काळ बघितला ज्ञानेश्वर महाराजांच्या आजी आजोबांचा, त्यांच्या सगळ्या पूर्वजांचा. याच सुवर्ण पिंपळाने बघितले एकनाथ महाराज की ज्या एकनाथ महाराजांना पुन्हा ज्ञानेश्वरी शुद्ध करण्यासाठी पैठण नक्षत्रावरून ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदीला बोलवलं. अशा अनेक संतांच्या सहवासात राहून सुवर्ण स्थितीला प्राप्त झालेला हा सुवर्ण पिंपळ ज्ञानेश्वर महाराजांच्या दारात गेली अनेक शतकं आलेल्या भाविकांना सुख प्रदान करतोय. सुवर्ण म्हणजे काय तर सुख, सुवर्ण म्हणजे काय तर आनंद. आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या राऊळात भक्त आला म्हणजे तो सुवर्ण पिंपळाच्या खाली येतो आणि तो मनोभावे नमस्कार करतो. त्याचा अर्थ असा आहे की तो सुखी होतो, तो आनंदी होतो. सुवर्ण पिंपळ आपण बघितला तर तो सोन्याचा नाही आहे, पण त्याला सोन्याचा का म्हणतात तर सोन्याचं समीकरण हे सुखाशी आहे आणि सुखाचं समीकरण हे पंढरपूरशी आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर काय करा, सुखा लागी करी शीतळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. अहो एक वेळ तू पंढरपूरला जा आणि कोणासोबत जा, ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबत जा. जे ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांच्या सोबत गेले, जे निवृत्तीनाथ त्यांच्या वडिलांसोबत पंढरपूरला गेले असतील, जे विठ्ठलपंत त्यांच्या पितृशरणांच्या सोबत पंढरपूरला गेले असतील, असं आपण पाठीमागं या कुठपर्यंत की दिगंबर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे कुठपर्यंत डायरेक्ट शिवापर्यंत, तिथपर्यंत जा. म्हणजे दिगंबर महाराज आपण असं म्हणूयात का की पंढरपूरची वारी कधी सुरू झाली? अहो ज्या दिवशी पांडुरंग पुंडलिकासाठी इथं आले त्या दिवसापासून वारी सुरू झाली नाही का? हा आमच्या वारीचा इतिहास. त्यामुळे इतिहासात न रमता भविष्याचा वेध घेत वर्तमानाशी प्रामाणिक राहत आपण भगवंताचं स्मरण करावं, यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी, अनुभवामृत, चांगदेव पासष्टी आणि अभंगगाथा हे साहित्य आपल्याला उपलब्ध करून दिलं. त्याच साहित्याचा जागर करत आपण सगळेजण इथे पंढरपूरला जातो. दिगंबर महाराज असा हा सुवर्ण पिंपळाचा इतिहास, सुवर्ण पिंपळाची असणारी भूमिका आपण भाविकांच्या समोर ठेवलेली आहे. आणि थोड्याच वेळात देऊळवाड्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या उपचारांना सुरुवात होणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं रूप आपण मगाशी बघितलं. ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रस्थानासाठी जे म्हणून काही मानकरी इथे उपस्थित असतात, त्या मानकरांची आता लगबग सुरू झालेली आहे. आपण देऊळवाड्यामध्ये बघतोय की महाजीराजा शिंद्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या कुटुंबातले जे आत्ता प्रतिनिधी आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अजून मानकऱ्यांची रीग तिथे लागणार आहे. अजून माऊलींचे उपचार सुरू आहेत. वारीसाठी प्रस्थानासाठी लागणारे जे काही विधी आहेत त्या विधी उपचारांची जय्यत तयारी त्या ठिकाणी सुरू असताना आपण बघितलेली आहे. वारीच्या प्रस्थानाचे माऊलींना बाहेर पडून वारकऱ्यांमध्ये सम्मिलित होण्यासाठीचे काही क्षण अवघे उरलेले ते आपण सगळे ह्या माध्यमातून उपभोगणार आहोत. मी आपल्याला खरं सांगू का, या माध्यमातून आपण हे सगळं बघताय, ज्ञानेश्वर महाराजांचं जे प्रस्थान आहे ना, तर खरं वारकरी हे ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबत जाणारे असतात.
पण कधीतरी आपण आळंदी क्षेत्री या. ज्या वेळेस ज्ञानेश्वर महाराजांचं प्रस्थान बाहेर होतं, ज्ञानेश्वर महाराज जेव्हा देऊळवाड्यातून महाद्वारातून बाहेर पडतात, ती काही क्षणचित्र आपण बघणार आहोत. क्षण हा अत्यंत अभूतपूर्व आहे, क्षण हा आनंददायी आहे. पण जेव्हा ज्ञानेश्वर महाराज आतली प्रदक्षिणा पूर्ण करून बाहेरच्या भाविकांना दर्शन देण्यासाठी जातात, तर तेव्हा तिथे माऊली आता आपल्याला दर्शन देण्यासाठी आलेत. तेव्हा हात जोडून आनंदाश्रू अनावर होऊन ढळ 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 कैक वारकरी रडताना आपण बघितलेले असतील. तर हे त्यांचं रडणं नाहीये, बाण आहे, तो ओसंडून वाहतो. त्या ओसंडून वाहणाऱ्या आनंदाश्रूंना वाट जेव्हा मिळते, तो क्षण बाहेर आपल्याला मिळतो. तशीच माझी आत्ता काहीतरी थोडीशी स्थिती झालेली आहे. ज्ञानेश्वर महाराज हे आमचं पहिलं प्रेम आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं नाव उच्चारलं की कंठ दाटून येतो, कारण ज्ञानेश्वर महाराजांनी महाराष्ट्राला वास्तवाचं भान दिलंय. महाराष्ट्राला प्रेम काय असतं, महाराष्ट्राला भक्ती काय असते, तर हे ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वप्रथम या ठिकाणी दिलंय. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करताना काय म्हटलंय, कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. आणि दुसरं यातलं महत्वाचं जे चरण आहे दिगंबर महाराज, ते गदगद करून जाणारे अंतक करणारा. ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबत आम्ही गेलो तर काय आम्हाला मिळेल, असे स्वार्थी भक्त आपल्याला विचारताना दिसतात. काय हो, इतक्या वर्ष तुम्ही वारीला जाता, कामधंदा सोडता, महिनाभर वारीला जाता, काय मिळतं तुम्हाला? ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं उत्तर दिलंय 12व्या शतकात. काय मिळतं सांगू? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आनंदाचे आवारू मांडू जगा. ज्ञानेश्वर महाराजांनी आनंदाचं आवार पहिल्यांदी इथं खुलं केलं आणि सगळा समाज ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबत चालला, सोबत आला. अहो, माणूस जाऊ देत, दिगंबर महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या एकूणच कर्तृत्व आणि व्यक्तित्वाला प्रभावित होऊन एक रेडा तो ज्ञानदेवांच्या सोबत चालला आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावरती कृपा केली. ओम अग्निमिळे पुरोहिते असे वेदाचे श्लोक त्याच्या तोंडून बाहेर पडले. तो रेडा स्वतःला धन्यवाद व्यक्त करतोय, स्वतःला धन्य समजतोय. ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीत पशु चालू शकतात आणि ते समाधीस्थ होऊन त्यांच्याही समाधीचं पूजन केलं जातं, त्यांचाही पालखी सोहळा निघतो. लक्षात घ्या माझ्या प्रिय माऊली भक्तांनो, ज्ञानेश्वर महाराजांच्या समवेत एक पशु चालला तर त्याचं मंदिर निर्माण झालं. ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबत तो नुसता चालला तर त्याची दिंडी निघाली. पुढे जाऊन बोलू. ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या शतकाच्या महालय क्षेत्री, नेवासा क्षेत्री ज्या खांबाला शिवालयाच्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली, त्या खांबासाठी मंदिर झालं. अहो, निर्जीवाच्या इथून वारी निघते. ज्ञानेश्वर महाराज ज्या खांबाला टिकून बसले आणि जिथे जी ज्ञानेश्वर महाराजांची वाणी आहे, त्या गिरवाण वाणीला ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी केलं. त्या पैसाचं मंदिर आहे आणि तिथून ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीचा हा विशेष आहे. आणि मी बोलत होतो हे काय माहिती ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत, तर चिंतामणी नावाचा गणपती आपल्याला माहिती आहे. तो कुठे, तो तुम्ही शोधा. पण आमचे ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत ऐका. महाकैवल्य तेजा, मनुवेदीला माझा, हे सगळे मनाचा वेध घेणारा ज्ञानोबा आहे. प्रगटला भूतळा, कसा आहे, शांती रूपे, ही सगळं ठीक आहे. पण दिगंबर महाराज माझ्या मनाचा ठाव घेणारं ज्ञानेश्वर महाराजांचं अप्रतिम वर्णन करणारं या अभंगातलं जे चरण आहे, तर कोण आहे ज्ञानेश्वर महाराज? चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ज्ञानेश्वर महाराज काय, तर चिंतकाचे चिंतामणी. ज्ञानेश्वर महाराजांना शरण गेलेला जो भक्त आहे, तर त्याच्या मनात उत्पन्न झालेली चिंता ही ज्ञानेश्वर महाराजांना कळते आणि ती चिंता प्रगट होण्याच्या आत समाप्त केलेली जाते ती ज्ञानेश्वर महाराजांच्या माध्यमातून. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. आणि ह्या ज्ञानेश्वर महाराजांच्या समवेत आपण जर का म्हणजे पैसखांब, पशु असणारा सजीव, त्याचं मंदिर होतं, तिथून दिंडी निघते.
अहो, आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीत राहणारे तर्कतीर्थ आपला तर्क बाजूला ठेवून जर ज्ञानेश्वर महाराजांना शरण गेलो तर फक्त आपल्या जीवनात पुरेल तो आनंद, पुरेल ती शांती, पुरेल ते समाधान, पुरेल ते सुख. आणि मगाशी आपण म्हणाला होतात काहीतरी संदर्भ देताना प्रेमपीठ, आणि त्या प्रेमपीठाचे पीठाधीश कोण असतील तर एकदा मोठ्याने गजर करूया, कैवल्य सम्राट चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज की जय. हे आमच्या कैवल्य सम्राट चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज हे आमच्या प्रेमपीठाचे पीठाधीश आहेत. मध्यंतरी काही कमेंट येऊन गेली की जरा हिंदी में ही आप बातचीत कीजिए. जो हिंदी सुनने वाले जो हमारे ज्ञानेश्वर महाराज प्रेमी है तो उनके लिए कि प्रेम के पथ पर आप चलिए, कि प्रेम का पथ आपको आनंद स्वरूप प्राप्त कर देगा. कि ज्ञानेश्वर महाराज जी जो है वो तो स्वयं प्रेम का आविष्कार है. उनकी मूर्ति आप देखिएगा कि उनके मुख पे उत्पन्न होने वाले जो भाव है